हाय फ्रेंड्स, किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय वाटाणा सोयाबीन भात. अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे. जेव्हा जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे. त्यासाठी मी इथे सोयाबीन 10 मिनिटं भिजत घातलं होतं. मी इथे छोट्या साईजचे सोयाबीन असतात ते घेतलेले आहेत. तुम्ही जर मोठ्या साईजचे घेतलेत तर ते जेव्हा आपण हे अशा प्रकारे पाणी काढू तेव्हा त्याचे 2 पार्ट केलेत तरी चालेल हाताने. अशा प्रकारे आपण सगळं पाणी स्क्वीज करून काढून घेणार आहोत. एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण पाणी काढलेलं सोयाबीन परतवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. बऱ्याच जणांना सोयाबीन खायला आवडत नाही, थोडंसं त्याची टेस्ट वेगळी लागते. पण जर आपण डायरेक्ट असं केलं, ह्या पद्धतीने जर सोयाबीन अशा प्रकारे भाजून घेतलं तेलामध्ये आणि मग भातामध्ये घातलं तर त्याची टेस्ट खूप छान होते. काही जण गरम पाण्यात बॉईल करून डायरेक्टली यूज करतात, तर त्याची टेस्ट वेगळी लागते. सोयाबीन परतून घेतलेत ते आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात आणि त्यामध्ये मी इथे सर्व खडा मसाला घालून घेतला आहे. त्यामध्ये 2 मोठे कांदे अशा प्रकारे लांब चिरून घेतले आहेत ते घालून घेऊयात. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात. आलं लसूणची पेस्ट आणि कांदा छान परतवून घेऊयात. कांदा इथे छान परतून घेतला आहे. त्यामध्ये आपण 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो घालून घेऊयात. टोमॅटो 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट. इथे आपण शाही बिर्याणी मसालासुद्धा घालणार आहोत म्हणून तिखटचं प्रमाण कमी ठेवलं आहे. हळद घालून घेतली आहे. धनेजिरे पावडर घालून घेऊयात. इथे 2 चमचे शाही बिर्याणी मसाला घालणार आहोत आपण. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडंसं पाणी घालून मसाले शिजवून घेऊयात. झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं शिजवून घेणार आहोत. सर्व आता हे मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण जे सोयाबीन भाजून घेतलं होतं ते घालून घेऊयात. गाजर घातलं आहे आणि हिरवा वाटाणा घातलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या अजून ॲड करायच्या असतील तर करू शकतात. तर हे सर्व मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत, जेणेकरून वाटाणा आणि गाजर थोडासा शिजला जाईल. त्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊयात. 5 मिनिटं झाली आहेत. त्यामध्ये इथे मी घरचाच तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिर्याणी राईससुद्धा घेऊ शकता. ह्या तांदळाचा सुद्धा खूप छान भात बनून तयार होतो. आता हे पण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये पाणी घालून घेऊयात. इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिनासुद्धा घातला तरी चालेल. इथे मी 1 वाटी तांदूळला 2 ते 2.5 वाटी पाणी घालणार आहे, कारण आपण ह्यामध्ये सोयाबीनसुद्धा घातलं आहे. सोयाबीन बऱ्यापैकी पाणी शोषून घेतं. जर तुम्ही बिर्याणी राईस वापरत असाल तर 1 वाटीला 1 वाटी पाणी आणि अजून थोडंसं पाणी वरून घालायचं आहे. इथे आपण मिठाचं प्रमाण टेस्ट करून घ्यायचं आहे. जर कमी वाटत असेल तर वरून थोडंसं घातलं तरीही चालेल. मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. तर हे सर्व मिक्स करून आपण झाकण ठेवून लो फ्लेमवरती 20 ते 25 मिनिटं भात शिजवून घेणार आहोत. 25 मिनिटं झालेली आहेत. छान भात बनून तयार झालेला आहे. जर बिर्याणी राईस असेल तर 15 मिनिटंच लागतील. इथे मी घरचा तांदूळ वापरला होता त्यामुळे थोडा जास्त वेळ लागलेला आहे. हा गावठी तांदूळ आहे. मस्त सोयाबीन भात बनून तयार झालेला आहे. तो आपण सर्व करून घेऊयात.
तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Please like and share and subscribe.